जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात भाजपामध्ये इन्कमिंग सुरू। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शिवसेना उबाटा गटातील पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच चिलवडीचे माजी सरपंच श्यामभैया जाधव यांनी त्यांच्या समर्थकासह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय। त्यांच्या या प्रवेशाबद्दल तुळजापूरचे आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी पक्षात मनपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या। यावेळी सुरेशभाऊ देशमुख, नितीन काळे, नेताजी पाटील, ॲडव्होकेट नितीन भोसले, दत्ता देवळकर, राजाभाऊ पाटील, बालाजी गावडे यांच्यासह चिलवडी व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते। आज रोजी मंगरूळ तालुका तुळजापूर येथील काँग्रेस पक्षाचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती विजयालक्ष्मी महेश डोंगरे व महेश डोंगरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय। तसेच भूम परंडा मतदारसंघातील इतर पक्षातील भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाची मालिका सुरू झाली आहे। तसेच भूम परंडा मतदारसंघातील इतर पक्षातील भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाची मालिका सुरू झाली आहे। त्यांचे पण ठाकूर यांनी प्रवेश केलेल्यांचे स्वागत करून शुभेच्छा देत आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशांची इन्कमिंगमुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सध्या तरी भाजपाकडे पारडे मजबूत झाले असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख।